नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे गव्हाच्या भरड्यापासून लापशी। शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथं घेतलेला आहे गव्हाचा भरडा। मी घेतलेला आहे, बारकाला घेतलेला आहे। तुम्हाला थोडासा मोठाला घ्यायचा असेल तर मार्केटमध्ये मोठाला सुद्धा भेटतो। आणि ह्या वाटीने मी 2 वाट्या घेतलेला आहे गव्हाचा भरडा। ज्या वाटीने गव्हाचा भरडा घेतलेला आहे तीच एक फुल भरून वाटी मी इथं गुळ घेतलेला आहे बारीक किसून। गुळ आपल्याला इथं गावरान वापरायचा, पांढरा गुळ जे भेटतो ना ते वापरायचा नाही। ह्या गावरान गुळाने ना लापशी खूप चविष्ट लागते खायला आणि बनते सुद्धा खूप छान। तर 1 वाटी गुळ घेतलेला आहे। आता इथं थोडेसे मनुके घेतलेले आहेत, काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे अशा पद्धतीने बारीक कट करून। आता आपल्याला लापशी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूप लागणार आहे। तर मी इथं पोहे खायचे 3 चमचे तूप घेतलेलं आहे। आता इथे ठेवलेली आहे कढई गरम करायला। आपण जे तूप घेतलेलं आहे ते तूप आता सर्व कढईमध्ये टाकून घेऊया। आता तुपामध्ये ना खोबरं थोडंसं अंबळ आहे ना तळून घ्यायचं। गॅस मीडियम ठेवायचा। खोबरं हलकसं तळलं की काजू बदाम मनुके सुद्धा टाकून घ्यायचे। ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला काजू बदाम खोबरं तळून घ्यायचं आहे तुपामध्ये। आता त्याच तुपामध्ये ना आपल्याला भरडा ना छान खमंग भाजून घ्यायचा आहे। घरामध्ये तूप जर अवेलेबल नसेल तर तुम्ही दाडा तेल सुद्धा वापरू शकता। दाड्यामध्ये तेलामध्ये भरडा ना तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता। आता सारखं आपल्याला हलवत राहायचंय, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा भरडा भाजून घ्यायचा आहे। छान असा तुपात गव्हाचा भरडा आपण ना भाजून घेतलेला आहे। अधून मधून सारखं हलवत खमंग असा छान फुललेला सुद्धा आहे। आणि इकडे दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाण्याचा वापर करायचा। आता छान भाजलेला आहे। आता आपण ते गरम पाणी टाकून घेऊया। गॅस मीडियम करायचा आणि पाणी टाकून घेऊया। मी इथं पाण्याचं प्रमाण सुद्धा सांगणार आहे। 2 वाट्या भरडा आहे आणि 2.5 तांबे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। मी 2.5 तांबे पाणी टाकलेलं आहे कारण की आपल्याला पाणी जास्त लागणार आहे। आपल्याला हा भरडा आहे ना मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे, तरच आपली इथं लापशी छान होते। झाकण ठेवून फुल गॅसवरती आपण शिजून घेऊया। बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे। आता आपण शिजत आलाय का ते पाहूया। भरडा नाही आणखीन शिजला नाही, तर आणखीन 2 मिनिटं आपण फुल गॅसवरती ना याच्यामधलं पूर्ण पाणी आटूपर्यंत शिजून घेऊया। पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि एकदम सुटसुटीत सुद्धा ही लापशी झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये ना गूळ घालून घेऊया। आता गूळ आहे ना आपल्या आवडीनुसार गोड कमी जास्त आपण करू शकतो। कोणाला गोड आवडतं तर कोणाला कमी गोड आवडतं, तर गुळाचं प्रमाण आहे ना आपल्या आवडीनुसार घातलं तरी पण चालेल। आता आपलं काजू बदाम खोबरं हे सुद्धा याच्यासोबत टाकून घेऊया। आता मिक्स करून घेऊया। आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। गुळाचं ना पाणी तयार झालेलं आहे, आणखीन पातळ झालंय। आता मीडियम गॅस करून मीडियम गॅसवरती ना आपल्याला 5 ते 6 मिनिटं आता वाफवून घ्यायचं आहे। आपण विलायची आणि बडीशेप टाकून घेऊया।
मी अगोदरच घरामध्ये पावडर बनवून ठेवलेली आहे, बडीशेप आणि इलायची, आणि त्यामध्ये ना पोहे खायचे 3 चमचे साखर घातली का त्यासोबत इलायची आणि बडीशेप पटकन बारीक होते. अशी आपण एका डब्यामध्ये पावडर जर बनवून जर ठेवली ना, आपल्याला इमर्जन्सी पटकन कामाला येते. तर मी आता 2 चमचे घालून घेणार आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया सुद्धा आहे. आणि गुळाने ना आपल्या लापशीला किती छान असा सुरेख कलर सुद्धा आलेला आहे आणि छान मस्त अशी शिजलेली सुद्धा आहे लापशी. आता आणखीन आपण 2 मिनिटं मीडियम गॅसवरतीच ठेवूया परत. मस्त अशी आपली लापशी इथं तयार झालेली आहे, पाहू शकता. मस्त अशी सुटसुटीत सुद्धा तयार झालेली आहे आणि किती छान अशी तुपाने ना त्याला चमक सुद्धा आलेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.